सलामगी चंद्र सरोज सलामी चल अजित पवार यांच्या मूळ निवासस्थानी शासकीय मानवंदना या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे पार्थिव विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचेल। अखेरचं दर्शन घेण्याकरता समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी काटेवाडी आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर। शासकीय इतमामात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। अमर रहे अजितदादा, अमर रहे, एकच वादा अजितदादा। इतकंच नाही तर परत या अजितदादा अशी आर्त विनवणी समर्थकांकडून केली जातीये। पोलिसांकडून ही अखेरची मानवंदना काटेवाडीत पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आपण दृश्यात पाहतोय। पवार कुटुंबीय अत्यंत भावुक। हा काळ पवार कुटुंबियांकरता कठीण असा काळ आहे, तितकाच तो महाराष्ट्राकरता सुद्धा। अजित पवार यांच्या जाण्यानं अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। हा विमान अपघात होता की घात, हा सवाल उपस्थित होत असतानाच आता राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? भाई तयार रहा। तर अगदी काही क्षणात अखेरच्या या प्रवासाला, अजित पवार यांच्या अखेरच्या प्रवासाला ही सुरुवात झालेली आहे। काटेवाडीतून ज्या ठिकाणी अजित पवार यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी अजित पवार नावाचा अंकुर रुजला गेला, कालांतरानं वटवृक्ष बहरला, त्या काटेवाडीतूनच अजित पवार यांना हा अखेरचा निरोप दिला जातोय। शासकीय मानवंदना दिल्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव शोकाकुल वातावरणात काटेवाडीतून विद्याप्रतिष्ठानच्या दिशेनं। एरवी अनेक प्रश्नांकरता गर्दी करणारे कार्यकर्ते, स्नेही आज मात्र दादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत। यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये। सतत गजबजणा